नमस्कार. 15 ऑगस्टची तयारी बघा किती छान झालेली आहे. फुलांची रांगोळी किती सुंदर मस्तच दिसते आणि या मुलांचा उत्साह बापरे! मला तर लहानपणीचीच आठवण येते. मराठी शाळेत आपण सकाळी लवकर उठून तयार होऊन झेंडावंदनसाठी जायचो. तसंच वाटते. झेंडावंदन झालेलं आहे. आता राष्ट्रगीत आणि घोषणा. खूप छान. आज माझ्या घरी सत्यनारायणाची पूजा होती म्हणून सकाळी लवकर उठून देवपूजा करून घेतली. देवाची पूजा करताना एकदम प्रसन्न वाटते. आज फुलं पण मस्त फ्रेश मिळाली होती आणि तुळशीची पानं पण. मन एकदम प्रसन्न झालं. पूजा झाली देवाची छान. देवापुढे मस्तपैकी रांगोळी काढून घेतली. माझ्या आवडीचा विषय. देवापुढे मी रोज रांगोळी काढते. त्याशिवाय मला देवपूजा झाल्यासारखं वाटत नाही आणि एकदम प्रसन्न वाटतं घरात. माझी रांगोळी कशी वाटते मला नक्की सांगा. एकदम छोटी आहे आणि सुंदर आहे. रांगोळीची पूजा करून घेतली आहे मी. आणि पूजा असल्यामुळे आज दारातही मी थोडी वेगळी रांगोळी काढली. आज सत्यनारायणाच्या पूजेची सगळी तयारी झालेली आहे. सगळं सामान वगैरे बाहेर काढून ठेवलेलं आहे. आपलं चौरंगाला केळीची पानं पण बांधून घेतलेली आहेत. रांगोळी काढून झाली आहे. सगळं व्यवस्थित आवरून ठेवलं आहे आणि पूजेला सुरुवात झाली. आता पूजा झाली छान. खूप छान झाली. पूजा घरात असली की वातावरण वेगळंच असतं आणि याचं खूपच प्रसन्न वाटत आहे. एकदम सुंदर अशी पूजा झालेली आहे. किती छान त्या गुरुजींनी मांडणी केली आहे बघा तुम्ही. फुलांची खूपच छान दिसतंय ते सगळं सुंदर एकदम. तुम्हाला कशी वाटली पूजा मला नक्की सांगा. थँक्यू.